ही साडी आहे ना खूप दिवसातून नेसले होते म्हणूनच म्हणलं चला छोटीशी क्लिप ॲड करूया. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त आणि मजेत असताल. एवढं गरम होतंय ना, काय सांगू, खरंच खूप जास्त गरम होतंय. आणि ह्या गरमीमध्येच आहे ना माझ्या मम्मीने आहे ना सकाळ सकाळ पापड्या करायला बोलवलंय. तर म्हटलं चला आता तिकडे जाऊया. सकाळी तिचा फोन आला, आदन ठेवलंय, पापड्या करायला येतीस का? मग काय म्हटलं हो येते. मग माझ्या सायकलवर चाललेच होते मी, आणि सायकल बघू शकता बिना पॅन्डल मारताच एवढा स्पीड पकडला होता की असं वाटत होतं पडते. ही सायकल खरं तर आर्यनसाठी घेतली आहे, पण मलाच खूप जास्त उपयोगी पडली आहे बरं का. छोटे मोठे काम करायचे म्हटलं, कुठं जायचं म्हटलं की 2 मिनिटात सायकलवर जाता येतं. आता बऱ्याच शेजारच्या ताई वगैरे आम्हाला म्हणत असतात की सायकल तुमच्यासाठीच घेतली वाटतं, तुम्ही चालवताना दिसताय. कारण की मी जिमला पण जाते ना, तेव्हा जिम जवळच आहे आणि मग गाडीला कशाला नाही का पेट्रोल वाचवायचं. आता मध्ये पेट्रोलचा पण प्रॉब्लेम झाला होता, तर म्हटलं चला सायकलवर जाऊया. खरं तर आर्यनसाठीच घेतली. मी ठरवलं होतं आर्यन 7वीला गेला की त्याला आहे ना गिफ्ट करेल मी, म्हणजे 7वीला गेल्यावर. पण 7वीचा रिझल्ट लागायच्या आधी 2-3 महिने आधीच मी त्याला सायकल घेतली, कारण गरज पण होती तेवढी नाही का. तर म्हटलं चला, आणि इकडे मम्मीकडे वगैरे यायचं म्हटलं की मी पण सायकलवरच येते. आता आपल्याला काय प्रॉब्लेम आहे सायकलवर यायला, आता चालवता येते, मला पण भारी वाटतं सायकल चालवायला. आणि ती गिअरची सायकल आहे त्याच्यामुळे एकदम भारी आहे बरं का. खरंच 15,500ला घेतली होती, पण पैसे गेल्याचं काहीच वाटत नाहीये, कारण की ती इतकी उपयोगी आहे ना की मी 2 मिनिटं सुद्धा अशी आहे ना पायी चालत तर नाहीच आहे, पण सायकल शिवाय पण चालत नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि सायकल चालवलेली चांगली असते बरं का. जिममध्ये सुद्धा सायकल असतात, सायकलिंग करायची असते अर्धा तास, पण मी अशी सायकल चालवते. काय फक्त 5 मिनिटं लागले मला सायकलवर मम्मीच्या घरी यायला. मग मम्मीने इथे ना आधन वगैरे ठेवून आहे ना हे रवा शिजवून घेतला होता बरं का. तर ह्या रव्याच्या पापड्या आहेत, तुम्ही करतात का रव्याच्या पापड्या? मम्मी नेहमी करते, थोड्या का ना करते बरं का. आता तिने मला आहे ना आधन ठेवताना बोलवलं नाही, डायरेक्ट ती 2-3 पापड्या करायला लागली तेव्हा बोलवलं. म्हणजे तिने आधी फोन केला होता, पण मला येता येता थोडं लेट झालं, आणि 2-3 पापड्या तिने केल्या पण होत्या, त्याच्यानंतर मी आले. आता इथे खूप ऊन झालं होतं, तर तिला म्हटलं तू उठ मी करते नाही का. मग म्हटलं जास्त ऊन आहे ना, मग म्हणलं मीच करते नाही का, बरं नाही वाटत. आणि इथं तशी पण थोडीशी जागा होती आणि जास्त काही पापड्या नव्हत्या ना, 1 किलोच तिने काय केलं होतं. चला मी पटकन अशी तुम्हाला रेसिपी सांगते याची. तर हा जो रवा आहे तो 1 किलो तिने घेतला होता, त्यातला पण थोडासा काढला असं काहीतरी बोलत होती. तर आपण असं 1 किलो धरून चालूया नाही का. मग तो रवा क्लीन करायचा, स्वच्छ करायचा आणि व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर तो भिजत घालायचा. आणि त्याच दिवशी सकाळी जेव्हा तुम्हाला पापड्या करायच्या त्याच्या 1 तास अगोदर, अर्धा-पाऊण तास अगोदर आहे ना पातेल्यामध्ये आहे ना थोडंसं तेल टाकून, तेल टाका तूप टाका, पाहिजे तर तेल ठीक आहे, तुपाचं कसं होतं वास वगैरे येईन पापड्यानंतर, जास्त दिवस टिकणार नाही नाही का. मग थोडं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जसं की आपण फोडणी देतो सेम तसं. मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, आपल्याला पाणी तितकं टाकायचंय जितकं आपण 1 किलो रवा घेतलाय त्याला बघू शकता तुम्ही किती पाणी लागल. आणि त्याच्यामध्ये ना नंतर मग मीठ टाकायचं, त्याला उकळी येऊन द्यायची छान, आणि मग त्याच्यामध्ये तो रवा टाकायचा. आणि असं आता रवा टाकल्याच्या नंतर आहे ना छान असं शिजून घ्यायचं बरं का. आपल्याला लगेच समजून जातं जेव्हा असं थोडं थोडं चिकट होतं ना, पळीला वगैरे घेऊन बघायचं थोडंसं नॉर्मल, त्यावेळेस ती पापडी छान उलटल्या जाती जेव्हा आपण पापडी करतो, ठीक आहे. तर ह्या पळी पापड्याच असतात आणि पटकन पण होतात, एवढं टेन्शन नाही घ्यायचं. म्हणजे 2 किलोचे तर तुम्ही एकट्या पण करू शकतात, एवढं सोपं आहे. पण कसं होतं ना की ते घट्ट लवकर होतं, त्याच्यामुळे 2 जण असले पाहिजे. आता इथे 1 किलोचेच होते म्हणून मी एकटीने केल्या, पण जेवढा पटापट हात चालवला ना तेवढं पटापट झाल्या. नंतरचे 1-2 पापड्या आहेत तर त्या थापाव्या लागल्या, कारण की ते पटकन घट्ट होतं. आता बऱ्याच प्रकारच्या पापड्या करतात, तांदळाचे करतात त्याला खिच्चे बोलतात, किंवा मग अजून बाजरीचे करतात. पळी पापड्या तुम्ही सगळ्या करू शकता. बटाट्याचं सुद्धा, साबुदाणा बटाट्याचं सुद्धा पातळ जे असतं आपण बनवतो ना, ते सुद्धा पळीने म्हणजे पापड्यात न थापता आपण डायरेक्ट पळी पापड्या पण त्याच्या घालू शकतो. आता रव्याच्या सगळ्यात सोप्या पापड्या आहेत, कारण की जर तुम्ही पटकन सकाळी ठरवलं ना तर लगेच करायला घेतल्या तरी होतात. म्हणजे रवा शिजत टाकला, आधण आणलं, रवा शिजत टाकला, तर 15-20 मिनिटामध्ये तुम्ही जर करायला घेतल्या ना, फक्त 20 ते 25 मिनिटात तुम्ही 1 किलोच्या सहज पळी पापड्या घालू शकता, एकट्या घालू शकता. मला इथं काहीच वेळ लागलेला नाही, तुम्ही बघू शकता. फक्त 1 पळी टाकायची आणि ती फिरवून घ्यायची, एका पळीची 1 पापडी बस, 2 पळ्या टाकायची पण गरज पडत नाही. आता ही साईज तुम्हाला एवढी दिसतीये ना, ते तळायच्या टायमाला त्याची दुप्पट साईज होती, म्हणजे इतक्या कुरकुरीत आणि खमंग लागतात ना काय सांगू. त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी पापड्या घालायला तरी वेळ लागतो, त्याला बरेच प्रोसेस असती. पण रव्याच्या पापड्या म्हणा, तांदळाच्या पापड्या म्हणा, आपण ठरवलं की लगेच करायला घेतले अशा असतात. म्हणजे आपण एकटं जरी असो ना तरी पण करू शकतो. आता आपण जेव्हा जेवण वगैरे करतो तेव्हा थोडंफार असं खायला आपल्याला लागतं, की म्हणजे एखादं थोडंफार तोंडी लावायला पापडी पाहिजे असती ना, मग ही बेस्ट ऑप्शन आहे रव्याची पापडी. तुम्ही करून पहा, म्हणजे तुम्हाला यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ भेटतील एकदम परफेक्ट.
आणि मी तर तुम्हाला सांगितलंच आहे, तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. आता मम्मीने बरंच केलंय बरं का घरच्या घरी. तिचं मध्ये आधी दुखत असतं तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते, तिने वडे बनवलेत घरच्या घरी, म्हणजे सांडगे तयार केले, सांडगे केले, फक्त पापड नाही केले आम्ही. आणि ते मला करायचे आहेत, पण कधी मुहूर्त लागतोय काय माहिती. अजून तर मी दळून सुद्धा आणलेलं नाहीये. पण मागचा जो व्हिडिओ टाकला होता ते बाजरीच्या पापड्या तिने केल्या. आता कुरडया फक्त आम्ही घरी करत नाही, त्याचा खूप तामझाम असतो, ते फक्त विकत आणतो. बाकी मग सगळं मम्मीला 1-1 किलो 2 किलो जेवढं झेपल तेवढं मम्मी सगळं करते खायापुरतं, आणि त्यातून सुद्धा मला देती. म्हणजे जरी 1 किलोचं जरी केलं तरी त्याच्यातून मला वाटा असतो, कारण मला करून देत नाही ती. करायला तर मी करू शकते, पण वाळू घालायचं करायचं ते सगळं अवघड प्रोसेस आहे, आणि एकटीच्याने होत नाही. काम पण वाढतं, लेकरं पण मध्ये मध्ये करतात, म्हणूनच असं वाटतं की ते नाही केलेलं परवडलं. आता माझा आर्यन आहे ना घरी झोपवला होता, आणि सकाळच्या वेळेतच मी मम्मीकडे सायकलवर आले होते. आता तो झोपलेला होता, म्हणलं तो निवांत झोपलाय. मागच्या वेळेस होता छान शूट करत होता, पण आज तो आला नाही, म्हणूनच ना मी ट्रायपॉडलाच इथं कॅमेरा म्हणजे मोबाईल लावलाय आणि त्याने शूट करते, म्हणूनच मला अँगल्स इकडे तिकडे करावं लागतंय स्वतः. नाही तर मागच्या वेळेस आर्यननी छान शूट केला होता. आता बघू शकता एवढ्याच राहिले, आणि पटकन अशा घालून घेते. ह्या पापड्या पण मी तयार करून घेते. आता मग इथे आहे ना चतुर्थी होती म्हणून केस धुतले होते, तर तसाच गुंता आहे बरं का. मी काय आवरून वगैरे आले नाही, फक्त आंघोळ केली होती, कपडे वगैरे घातल्याने लगेच मम्मीचा फोन आला. मग काय तसंच मला यावं लागलं. आता मला उपवास पण आहे, आणि त्याच्यामुळे मला हे खाऊन पण बघायचं नाहीये. पण तुम्हाला सांगू का, हे जर असं थोडंसं साखर टाकून खाल्लं ना, म्हणजे थोडंसं असं उरतच ना, आपण चिक कसा खातो तसं हे जर खाल्लं ना 1 नंबर लागतं बरं का. सेम असं वाटतं की जे बाळातनीच्या म्हणजे जेव्हा बायका असतात ना डिलिव्हरी झालेल्या, त्यांना कसं पेस्ट देतो आपण, म्हणजे मी सुद्धा स्वतः खाल्लेली आर्यनच्या वेळेस, सेम तसं लागतं बरं का. आता मम्मीला म्हटलं थोडं राहिलंय तर ते पप्पाला ठेव, कारण माझ्या पप्पाला खूप आवडतंय असं खायला. म्हणलं ते खाते नाही का, म्हणून असं आपण कधीतरीच करतो, आणि असं डायरेक्ट शिरा वगैरे करतो आपण, पण असं पातळ वगैरे नाही करत ना. म्हटलं थोडंसं ठेव, आता डायरेक्ट काय सगळ्या घालू नको पापड्या, थोडंसं ठेव म्हटलं, ते खातील ना. आता माझ्या बऱ्यापैकी त्या सगळ्या पापड्या टाकून झाल्या होत्या, आणि आता म्हटलं मला वाटत होतं एक अजून लागतं की काय, नाही का ते पानकापड वगैरे अजून लागतं की काय, पण नाही, ते बरोबर त्याच्यामध्ये सगळं मावलं, आणि बघू शकता पूर्ण पातेलं रिकामं झालंय. चला, खूप छान अशा पापड्या घालून झाल्या होत्या, बघू शकता एकदम एकसारख्या दिसतात, आणि एका पळीची एकच पापडी आहे असं म्हणायला काय हरकत नाही, कारण मी काय 1.5 पळी सुद्धा घेतलेली नाही. एका पळीमध्ये 1 पापडी घेतली आणि गोल फिरून मस्त पापडी तयार झाली. सगळ्या पापड्या व्यवस्थित केल्या. त्याच्यानंतर मम्मीला म्हटलं आता मी चालले, दुपारी त्या उलथ्या पालत्या कर, छान वाळव, आणि मला संध्याकाळी सांग कशा झाल्यात नाही का. मग काय येतानीच महादेवाचं मंदिर होतं, म्हणलं चला आज चतुर्थी आहे, गणपतीचं नाही पण त्यांच्या पप्पांचं दर्शन घेऊया. मग काय छान असं दर्शन घेतलं, आणि त्याच्यानंतर मी लगेच घरी आले, कारण खूप जास्त ऊन झालं होतं. आता मी आल्याच घरी आर्यन उठून बसला होता, तोंड वगैरे धुतलं होतं. म्हणलं चला लगेच आल्या त्याला चहा ठेवला, आणि त्याच्यानंतर म्हटलं तुम्हाला दाखवते ह्या आधी केलेल्या पापड्यात. बघू शकता आता ह्या ज्या शब्दाण्या बटाट्याच्या आहेत त्यावेळेस मला मम्मीने बोलवलं नाही, आणि जे वेपर्स केले त्यावेळेस पण मला बोलवलं नाही, म्हणून तो काय व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाहीये, कारण की ते एकटीनेच तिने केलं. मग काय जे पण काय केलंय ना ते सगळं मला थोडं थोडं दिलं, आणि मला पण जास्त काय तळेव खायचं नाहीये, तेलकट खायचं नाहीये, म्हणून जेवढं दिलं तेवढं खूप आहे. वडे पण दिले थोडेफार, आणि उपवास होता म्हणून थोडे फळं पण दिले, म्हणली खा नाही का. मग उपवास आहे तर मग काय मस्त आर्यनला चहा ठेवला होता, आणि पटकन असं केळी खाऊन घेतली, कारण मला खूप जास्त भूक लागली होती. जिमला पण मी आज गेले नाही, कारण खूप जास्त ऊन होतं, चतुर्थी होती, आणि उपवास असला की खूप त्रास होतो जिममध्ये. म्हटलं नको, आल्यावर तर पोटामध्ये लय भगभग होतं, त्याच्यापेक्षा नाही गेलेलं परवडलं. आता वर्कआउटला खाडा तर नाही केला पाहिजे बरं का, जसं मी तुम्हाला सांगते पहिल्यापासून की मी खाडा करत नाही, पण तुम्ही सांगा आता उपवास म्हटल्यावरती किती त्रास होतो. पोटामध्ये काही नसतं आपल्या सकाळपासून. आपण लेडीज अशा आहे की सगळे कामं करतो, पण पोटामध्ये पटकन असं नाश्ता वगैरे घेत नाही का, बाकीच्यांना दिल्याशिवाय आपलं काही होत नाही. तसंच माझं पण आहे. मग काय आर्यनला चहा दिला, त्याच्यानंतर म्हणलं चला आता देवपूजा करते, मग बाकीचे कामं करूया नाही का. आता इथं देवाचं तेल संपलं होतं, तर हे तेल आहे ना, तर मला हे तेल देवासाठी वेगळं ठेवलेलं आहे. तिळ असता म्हणून तेल आहे, 4-5 महिने झाले हेच तेल वापरते, आणि 1.5 महिना जातं, मग काय टेन्शन नाही का. मग इथं मस्त असं आहे ना गावरान तुपामध्ये पापड्या तळून घेतल्या, थोड्याशाच तळल्या, कारण मला तेलकट जास्त खायचं नाही. एखादीच पापडी मी खाणार होते, बाकी आर्यनसाठी होती. छान अशी खिचडीची तयारी करून घेतली. आता उपवासाला म्हणजे खिचडी तर मी टाळते बरं का, शक्यतो खात नाही, पण पोटामध्ये कसं तरी होत होतं, म्हणून म्हणलं नको तसं उपाशी राहायला, दिवस खूप मोठा जातो ना, मग आपल्याला कसं तरी होतं, म्हणून घेतलं. मग मम्मीने द्राक्ष दिले, ते छान असे धुतले, आणि आर्यनला दिले. आर्यनचं बघा इथं आंघोळ नाही झालेली, एवढे नखरे चालले ना, आणि नुसता फोन बघतोय. आता सुट्ट्या आहेत ना, तर नुसता फोन बघतो, त्याला काही लिमिटच नाही. आर्यनला खायला दिलं, आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता वाटण करूया, तर लगेच लाईट गेली बघा, टायमावरच गेली. मग काय इकडे इन्व्हर्टरचा पॉईंट नाहीये किचनमध्ये, मग म्हटलं चला, म्हणजे एका ठिकाणी नाहीये, तर मग म्हटलं चला आता गेले हॉलमध्ये, आणि पटकन तिथं वाटून घेतलं बरं का. आता इन्व्हर्टरवरती मिक्सर चालतं, आणि हॉलमध्ये त्याचा पॉईंट आहे, मग पटकन असं वाटून घेतलं. लाईट असो काय नसो काय त्याचा काही फरक पडत नाही मला. मग म्हटलं चला आता खिचडीचं मस्त असं करूया. बघू शकता एक सिंपल खिचडी मी करत असते, प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतं.
आवडतं बरं का. तर मी अशी करते, छान असं बटाटा आहे ना क्रिस्पी होऊपर्यंत छान असं भाजून घेत असते, म्हणजे तळून घेत असते. आणि गावरान तुपातच करते. मला खिचडी शेंगदाण्याच्या तेलामध्ये अजिबात आवडत नाही, खूप घाणेरडा वास येतो त्यांनी आणि मला उलटीसारखं येतं, त्याच्यामुळे मी करत नाही. आणि दारड्यामध्ये सुद्धा करत नाही का, तो आहे ना घशाला एवढा चिपकतो आणि खूप त्रास होतो. दुसऱ्या दिवशीच माझा घसा बसून जातो. म्हणून गावरान तुपामध्येच मला आवडतं हे सगळं बनवायला. आता शेंगदाण्याचा कूट आहे ना कधी पण खिचडीमध्ये जाडसर टाकायचा बरं का, मग तो असं थोडा दाताखाली आला ना खूप छान लागतं. मग काय मस्त अशी खिचडी बनवली, 2-3 पापड्या पण घेतल्या आणि 1 वाटी दही घेतलंय. दही खूप मस्त लागतं आणि रोज खायला पाहिजे. मग लिंबू घेतलं आणि हे बघू शकता मम्मीने खरबूज दिलं तर त्यातलं मी अर्ध घेतलं आणि मस्त असं पोटभर खाऊन घेते म्हणलं. दिवसभर टेन्शन नाही, मग काय संध्याकाळी ना डायरेक्ट उपवास सोडायचा नाही. असं फराळ केलं. त्याच्यानंतर दुपारी व्हिडिओ काढायला नाही, ही साडी नेसली होती. आता ही साडी खूप दिवसानंतर नेसली होती, पण याच्यावर ब्लाऊज नाहीये म्हणून मी कधी नेसत नाही बरं का. पण हे जे ब्लाऊज आहे ना याच्यावर परफेक्ट मॅच झालं होतं. हे ब्लाऊज मी ऑनलाईन घेतलं, तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. असे ब्लाऊज आपल्याकडे असलेच पाहिजे, म्हणजे कसं कोणत्या पण साडीवर आपल्याला घालता येतं. चला व्हिडिओ लाईक करा, भेटू पुन्हा, बाय.